अर्थव्यवस्था आणि व्यवसाय या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता या सगळ्या उद्योगांसाठी कोणता कच्चा माल वापरला जातो ते सांगायचंय आणि मग त्याच्यानुसार त्या सगळ्या उद्योगांचं वर्गीकरण करायचंय. आता भारतातील कोणत्या भागातून कच्चा माल हा उपलब्ध होतो यावर चर्चा करायची आहे आणि ते आपल्या वहीत व्यवस्थित नोंदवायचंय. चर्चा करायची म्हणजे काय करायचंय, तर आपले जवळपास राहणारे जर मित्र सवंगडी असतील तुमचे वर्गातले, तर 4 पेक्षा जास्त नको. 4 आपल्या घरात बोलवून ते लांब लांब तुम्ही बसून आणि तोंडाला मास्क लावून एकमेकांशी चर्चा करू शकता. 4 नसतील तर 3, 3 नसतील तर 2, त्याच्यापेक्षा 1 असेल तरी ठीक आहे. आणि कोणीच नसेल तर तुम्ही स्वतः ह्या विषयावर विचार विनिमय करून आपल्या मनामध्येच त्याचं उत्तर हे करून आपल्या वहीमध्ये नोंदवायचंय. आपल्या मनामध्ये आपलं उत्तर सुचवून ते आपल्या वहीमध्ये नोंद करायची. बरोबर? आले लक्षात? चला पुढे जाऊया. भारतामध्ये विविध ठिकाणी उद्योग हे स्थापित झाले आहेत आणि कच्च्या मालाची उपलब्धता, ऊर्जा साधनं, आर्थिक साधनं आणि त्या उत्पादनाची मागणी ह्या सगळ्या घटकांमुळे उद्योगाचं असमान असं वितरण झालेलं आहे. झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानचा काही भाग तसंच कर्नाटक आणि तामिळनाडू या भागामध्ये धातू खनिजांचे साठे आहेत आणि म्हणूनच भारतीय द्वीप प्रकल्पाच्या या ईशान्य भागामध्ये धातू निर्मितीचे उद्योग हे वसलेले आहेत. मग बहुतांश हे लोह पोलाद हे उद्योग या भागामध्ये केंद्रित झालेले आहेत. आता याचं मुख्य कारण काय, तर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले तिथले कोळशाचे साठे आणि लोह खनिज यांचे साठे हे आहेत. मग त्याचबरोबर दामोदर महानदी खोऱ्यातील जलविद्युत आणि औष्णिक विद्युत केंद्राकडून मिळणारी अखंडित अशी स्वस्त वीज यामुळे देखील या प्रदेशामध्ये धातू उद्योगांना अधिक अशी अनुकूलता लाभत गेलेली आहे. पुढे बघूया. राजस्थानामध्ये तांब, शिस आणि जस्त, कर्नाटकामध्ये लोह पोलाद, मँगनीज, अल्युमिनियम आणि तामिळनाडूमध्ये अल्युमिनियम हे धातू उद्योग असे विकसित झालेले आहेत. आता शेतीवर आधारित असे उद्योगामध्ये कापूस, ताग, साखर या उद्योगांचं केंद्रीकरण हे कच्च्या मालाच्या प्रदेशामध्ये झालेलं आहे. आता उदाहरण म्हटलं तर महाराष्ट्र, उत्तर प्रदेश इथले साखर उद्योग, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल मधला ताग उद्योग इत्यादी इत्यादी. आता या विविध राज्यांच्या वन प्रदेशांजवळ कागद, प्लायवूड, त्याच्यानंतर आगोपेट्या, राळ, लाकडी वस्तूंची निर्मिती इत्यादी. कारण वन प्रदेशाकडे आपल्याला झाडं भेटतात. मग झाडं कसं आहे, कापलं लाकडापासूनच कागद हा बनतो, मग त्याच्यापासून बनणारी ही सगळी निर्मिती. मग आता वनोत्पादनावर हे आधारित असे हे उद्योग तिथंच केंद्रित झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण बघूया की कोकण आणि केरळच्या किनारी प्रदेशामध्ये काथ्या, फळ प्रक्रिया, मासे प्रक्रिया इत्यादी उद्योगांचं केंद्रीकरण हे झालेलं आहे. आता कोयाली, दिग्बोई, नुनमती आणि बोनगाई गाव हे तेल शुद्धीकरण केंद्र खनिज तेल उत्पादन करणाऱ्या प्रदेशामध्ये आहे आणि मथुरा आणि पैरोणी हे तेल शुद्धीकरण केंद्र किनाऱ्यापासून अंतर्गत भागात आहे, थोडस आतमध्ये, आणि ते तेल उत्पादन क्षेत्रापासून दूर आहे. मग आता सिमेंट उद्योगाचे वितरण हे सुद्धा सिमेंटसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या उपलब्धतेवरच अवलंबून आहे. आता आपण बघूया की गुजरात, राजस्थान आणि तामिळनाडू या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे मिठाचं उत्पादन होतं आणि मग यांत्रिक, विद्युत, वाहन, खत आणि असंख्य अशा ग्राहकोपयोगी उत्पादनं याच्या उद्योगांचं कच्च्या मालावरील आपलं अवलंबित्व कमी असतं असे उद्योग देशामध्ये अनेक भागामध्ये विखुरलेले असे आहेत. मग प्रामुख्याने मोठ्या शहरातून या उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं आपल्याला आढळतं. आता थोडंसं आठवूया की व्यापार
मग सोबतच्या तक्त्याचं तुम्हाला वाचन करायचंय आणि काही प्रश्नांची उत्तरं लिहायची. तर व्यापार संतुलन म्हणजे काय? व्यापार संतुलनाचे प्रकार सांगा. प्रत्येक वर्षामध्ये कोणत्या देशाची आयात ही निर्यातीपेक्षा जास्त आहे? आणि ब्राझीलचे व्यापार संतुलन हे कोणत्या प्रकारात येतं? आणि भारताचं व्यापार संतुलन हे कोणत्या प्रकारात येतं? तर आता आपल्या तक्त्यामध्ये दिसत आहे की निर्यात, आयात आणि व्यापार संतुलन अंक आणि US डॉलर मध्ये, आणि त्याच्यामध्ये भारत आणि ब्राझील दोन्ही देश दाखवलेले आहेत आणि त्याच्या अंतर्गत त्यांची वर्ष, मग भारताचं आयात निर्यात आणि ब्राझील मधलं आयात निर्यात सगळं दाखवलेलं आहे. कोणत्या साली किती टन किती झालेलं आहे, बरोबर. ते तुम्ही नीट व्यवस्थित निरीक्षण करून त्या प्रश्नांची उत्तरं अर्थात तुम्हाला लिहायची आहे. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत आपण ब्राझील मधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेमध्ये जास्त आहे आणि भारत आणि ब्राझील या दोन्ही देशामध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया.